प्रत्येकालाच आपला चेहरा तरुण, फ्रेश, टवटवीत आणि युथफुल दिसावा असं वाटतं. चेहऱ्यावरचा वांग कमी झाला तर, चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी झाले तर, किंवा चेहऱ्यावरचा काळपटपणा जाऊन चेहरा उजळ झाला तर मी सुंदर दिसेल असं वाटतं आणि हे 100% शक्य आहे. त्यासाठी कुठलंही महागडं प्रोडक्ट किंवा कॉस्मेटिक वापरण्याची अजिबात गरज नाही. तर आजचा हा साधा सोपा उपाय आपल्या किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या गोष्टी वापरून एक सुंदर असा फेस पॅक आपण तयार करणार आहोत, जो तुम्ही फक्त 10 ते 15 मिनिटं तुमच्या चेहऱ्यावर लावला तर तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग, काळपटपणा, पिगमेंटेशन, पिंपल्स, चेहऱ्यावरचा डलनेस आणि ड्रायनेस कमी होऊन चेहरा फ्रेश, टवटवीत आणि ग्लोईंग दिसायला लागेल अगदी घरच्या घरी. तर चला त्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आजच्या उपायासाठी आपण वापरणार आहोत तुरटी. तुरटी आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात ती सहज मिळेल. पण त्या अगोदर इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं बेसन. आता बेसनमुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा चांगल्या पद्धतीने स्वच्छ केली जाते. आपल्या चेहऱ्यावर भरपूर दिवसभर धूळ, मिट्टी, एक्सेस ऑइल जमा झालेलं असतं, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही. हे व्यवस्थितपणे स्वच्छ करून चेहरा आपला छान फ्रेश, टवटवीत ठेवण्यासाठी बेसन पिठाचा वापर आपण करतो. आता हे घरगुती दळलेलं रवाळ असं बेसन पीठ आहे. 1 चमचा बेसन पीठ आपल्याला इथं लागणार आहे. बेसन पीठ आपल्या चेहऱ्याची कुठलीही समस्या असेल तर ते कमी करण्यासाठी 101% फायदेशीर आहे. कारण बाजारामध्ये फेसवॉश आणि साबण येण्यापूर्वीपासून आपल्या चेहऱ्याची स्वच्छता करण्यासाठी आपण बेसन पिठाचा वापर करतो आणि म्हणूनच या घरगुती उपायामध्ये आपल्याला बेसन पीठ सुद्धा वापरायचं आहे, ज्याचा चेहऱ्यावरती अजिबात साईड इफेक्ट होत नाही. झाला तर तुम्हाला 100% फायदाच होणार आहे. आता बेसन पिठानंतर आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे. आता इथं किचनमधलीच ही घरगुती दळलेली हळदसुद्धा माझ्याकडे आहे. हळदीमुळे सुद्धा आपला रंग उजळ होण्यासाठी फायदा होतो. सोबतच स्किनला काही इन्फेक्शन असेल, ॲलर्जी असेल तर ती कमी करण्यासाठी हळदीचा आपण इथे वापर करतो. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. भरपूर इफेक्टिव्ह असा हा साधा सोपा फेस पॅक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आता त्यानंतर मी इथं घेणार आहे थोडंसं ग्लिसरीन. आता वाढत्या वयामध्ये चेहऱ्यावरचा डलनेस, ड्रायनेस कमी होऊन चेहऱ्यामध्ये छान फ्रेशनेस, टवटवीतपणा आणि युथफुल आपला चेहरा दिसावा असं प्रत्येकीलाच वाटत असतं. त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं ग्लिसरीन सुद्धा वापरायचं आहे. कुठल्याही ब्युटी प्रोडक्टमध्ये तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला ग्लिसरीन हा कंटेंट दिसेल, कारण आपल्या चेहऱ्याला फ्रेश आणि टवटवीत ठेवण्यासाठी ग्लिसरीन भरपूर फायदेशीर ठरतं. त्यासाठी थोडंसं ग्लिसरीन आपल्याला वापरायचं आहे. ग्लिसरीन चिकट असतं आणि उष्णसुद्धा असतं, त्यामुळं कमी क्वांटिटीमध्ये मी इथं घेतलेलं आहे. आता या तीनही गोष्टी आपल्याला एकत्र छान अशा मिक्स करायच्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला फेस पॅकची कन्सिस्टन्सी व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी इथं कच्चं दूध लागणार आहे. आता इथं कच्चं दूधच आपल्याला घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर तुम्ही उकळवून थंड केलेलं दूध इथं वापरायचं. गरम दूध अजिबात वापरू नका. आता माझ्याकडे थोडंसं मी हे कच्चं दूध काढून ठेवलं होतं, तर याच दुधाचा वापर आपल्याला फेस पॅकची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी करायचा आहे. पण एकदम दूध याच्यामध्ये न टाकता थोडं थोडं आपल्याला दूध ॲड करून फेस पॅक व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गरजेनुसार वाटत असेल तर दूध याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आणि फेस पॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला व्यवस्थित अशी तयार करून घ्यायची आहे. भरपूरसुद्धा घट्ट किंवा भरपूरसुद्धा पातळ असा फेस पॅक करायचा नाही, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर तो व्यवस्थित बसेल या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला फेस पॅक हा तयार करून घ्यायचा आहे. खरं तर घरगुती उपाय हे भरपूर सोपे असतात आणि इफेक्टिव्ह सुद्धा असतात. फक्त ते व्यवस्थितपणे आपण जर आपल्या स्किनवरती किंवा केसांवरती अप्लाय केले तर नक्कीच त्याचा रिझल्ट मिळतो. सोबतच एकदा आपण याची पॅच टेस्टसुद्धा करून घेतो, त्याच्यामुळे आपल्याला 100% खात्री असते की या गोष्टी आपल्या स्किनसाठी किंवा केसांसाठी सुटेबल आहेत. आता त्यानंतर आपल्याला इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वापरायची आहे ती म्हणजे तुरटी. आता इथं शुद्ध करून घेतलेली तुरटी आहे. आता ही जी तुरटी आहे ती चिमूटभरच तुरटी आपल्याला इथे वापरायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यामधलं जे कोलॅजन असतं ते वाढवण्याची प्रॉपर्टीज तुरटीमध्ये असते. त्यामुळेच वाढत्या वयात सुद्धा आपला चेहरा फ्रेश, टवटवीत आणि युथफुल दिसायला मदत होते. चेहऱ्यावरचा डलनेस, ड्रायनेस कमी होऊन चेहरा एकदम छान फ्रेश दिसायला मदत होते. आता तुरटी आपल्याला टाकून सगळ्या गोष्टी छान अशा मिक्स करून घ्यायच्यात. आता तुम्ही बघू शकाल एकदम क्रीमी कन्सिस्टन्सीचा ज्या पद्धतीने मार्केटमधला फेस पॅक असतो त्याच पद्धतीने घरच्या घरी घरातल्याच वस्तू वापरून आपण 100% नॅचरल आणि इफेक्टिव्ह असा हा फेस पॅक जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. आता हा तयार करून घेतलेला फेस पॅक 2 ते 3 मिनटं आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सगळ्या गोष्टी आहेत एकमेकांमध्ये छान अशा डायल्यूट होतील. कलरसुद्धा त्याचा बघू शकता, इतका छान कलर त्याचा आलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा अप्लाय करण्यापूर्वीसुद्धा 5 मिनटं आपल्याला हा तसाच ठेवून द्यायचा आहे. आता हा अप्लाय करताना
इथं 2 स्टेप तुम्ही करू शकता। आता इथं थोडंसं मी कच्चं दूध घेतलं आहे। याच कच्च्या दुधाने आपल्याला चेहऱ्याची छान अशी क्लिन्झिंग करून घ्यायची। ज्या पद्धतीनं आपण पार्लरमध्ये फेशियल करायला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर चेहऱ्याची क्लिन्झिंग करून घेतो आणि त्यानंतर फेशियल करतो, त्याच पद्धतीनं तुम्ही इथं क्लिन्झिंग करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला तयार करून घेतलेला हा फेस पॅक आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे। आता इथं मी चेहऱ्याची क्लिन्झिंग करून घेतलेली नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर जर भरपूर काळपटपणा, पिंपल्स, वांगाचे डाग आले असतील तर पहिली स्टेप कच्च्या दुधाची क्लिन्झिंग ही तुम्ही नक्की करू शकता। आता इथं मी फेस पॅक जो आहे तो चेहऱ्यावर अप्लाय करते। आता हा फेस पॅक जो आहे तो आपल्याला खालून वरच्या डायरेक्शनमध्ये अप्लाय करायचा आहे। जर तुम्हाला भरपूर काळपटपणा आला असेल आणि पहिल्यांदाच तुम्ही हा फेस पॅक वापरत असाल ना, तर तुम्ही याची थोडीशी जाड लेअर चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे। डोळ्यांभोवती किंवा ओठांभोवती लावताना व्यवस्थित लावा, कारण याच्यामध्ये आपण हळदसुद्धा वापरलेली आहे। आणि छान असा फेस पॅक 10 ते 15 मिनटं आपल्याला स्किनवरती असाच ठेवायचा आहे, जेणेकरून तो आपल्या त्वचेच्या आतल्या लेअरपर्यंत जाऊन आपल्या डोळ्यांना न दिसणारी जी काही घाण, धूळ, मिट्टी, चेहऱ्यावरती एक्सेस ऑइल आलं असेल तर हे सगळं कमी करून आपली स्किन ग्लोईंग आणि युथफुल बनवण्यासाठी काम करेल। आता 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे चेहऱ्यामध्ये छान असं सुकलेलं आहे। आता याच कंडिशनला आपल्याला हे डायरेक्टली न धुता आपल्याला हलक्या हातानं चेहऱ्याची थोडीशी स्क्रबिंग, मसाजसुद्धा करायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जी बारीक लव आलेली असते ही सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते। त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा फेशियल हेअर रिमूव्ह करण्याची गरज नाही आहे। सोबतच चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे सगळे जाऊन चेहरा एकदम छान, फ्रेश आणि गुळगुळीत दिसायला मदत होते। आता कुठलाही फेस पॅक ना मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमधून तुम्हाला सांगते की तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवे असतील तर शक्यतो रात्रीच्या वेळी तो अप्लाय करा, जेणेकरून रात्रभर आपण रिलॅक्स असतो, स्किनसुद्धा आपली छान रिलॅक्स आणि रिपेअर होत असते। सोबतच आपण बाहेर पडत नाही, त्यामुळे आपल्या स्किनवर कुठल्याही पद्धतीची धूळ, मातीसुद्धा जमा होत नाही। आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुपारीसुद्धा तो स्किनवरती अप्लाय करू शकता, पण रात्रीच्या वेळेस जर तुम्ही केला ना तर तो स्किनमध्ये छान काम करतो। असो, आता इथं छानपैकी चेहऱ्याची मसाज, स्क्रबिंग करून घेतलेले आहे, हलकंसं टॅपिंगसुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं इतका अमेझिंग आणि कमालीचा रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळेल अगदी पहिल्याच वापरामध्ये। चेहऱ्यावरचा डलनेस, ड्रायनेस, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे सगळं जाऊन चेहरा एकदम गुळगुळीत तुम्हाला झालेला जाणवेल। तुमच्या स्किनचा जो ओरिजिनल शेड आहे त्याच्या 2 ते 3% शेड लाईटर झालेला तुम्हाला नक्कीच जाणवणार आहे। आता त्याच्यानंतर इथे आपल्याला चेहऱ्याला व्यवस्थित असं मॉइश्चराइज करून घेणं गरजेचं आहे, कारण आपण इथं तुरटी वापरलेली आहे, त्याच्यामुळे तुमचा चेहरा थोडासा ड्रायसुद्धा पडू शकतो। छान पद्धतीनं तुम्ही ॲलोवेरा जेल वापरा किंवा जे कुठलं रेग्युलरचं मॉइश्चरायझर आहे ते वापरा आणि छान अशा पद्धतीनं तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा हा उपाय करायचा आहे। अगदी स्वस्तातल्या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्या किचनमध्ये सहज अवेलेबल होतात। याच्यामुळे तुम्हाला कधीही पार्लरमध्ये जाऊन फेशियल किंवा क्लीनअप करण्याची अजिबात गरज पडणार नाही। आता छान तुम्हाला रेडी टू गो असा लुकसुद्धा शेअर करते आणि याच अशा घरगुती उपायामुळे तुम्हाला जास्त मेकअप प्रोडक्टसुद्धा वापरण्याची आवश्यकता लागणार नाही। तर अशा पद्धतीनं हा साधा सोपा उपाय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर मैत्रिणींनो, तुरटीचा वापर तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी कसा करता हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा उपाय सुद्धा तुम्ही केल्यानंतर याचा काय रिझल्ट मिळाला हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।